सो नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर. आणि आपण चाललो आहोत पुन्हा एका नवीन पिकनिकला. पण ही पिकनिक आहे थोडी स्पिरिच्युअल, कारण देवस्थानांना आपण काही भेट देणार आहोत. निमित्त आहे ॲक्च्युली 2019पर्यंत मी आणि माझी बेटर इक्वल आम्ही आमच्या आमच्या डायमेन्शन्समध्ये किंवा आमच्या आमच्या युनिवर्समध्ये सुखाने राहत होतो. 2020मध्ये दोघांसोबत एक अशी घटना घडली की सर्व ग्रह जुळून आले आणि आमच्या आयुष्यात एक घटना घडली, ज्याच्यामुळे पुढे काही गोंधळ होऊ नये, सर्व सुरळीत चालावं म्हणून एक गोंधळ घालण्याची प्रथा असते. अर्थात तुम्हाला समजलंच असेल की आमच्यासोबत असं काय घडलं ज्याच्यामुळे आम्हाला ही प्रथा म्हणजे गोंधळ घालावं लागतं. तर पहिला गोंधळ ज्योतिबाला घातला होता, जे माझं कुलदैवत आहे. आणि आता पुढचा गोंधळ आम्ही घालणार आहोत. दुसरा गोंधळ जो देवीला घातला जातो, ती आहे तुळजापूरची तुळजाभवानी. तर प्लॅन आहे तुळजापूरला देवीचा गोंधळ अभिषेक करायचा, तिथून नंतर अक्कलकोटला जायचं, गाणगापूरला देखील भेट द्यायची, आणि मग येता येता रिटर्न जर्नीमध्ये पंढरपूरचं दर्शन घेऊन परत यायचं. तर आता वाजले आहेत सकाळचे 4:50. घड्याळ बंद आलं. वाजले आहेत सकाळचे 4:50, दिसत नाही याच्यात. ओके, 4:50. आणि तारीख आहे 11 ऑक्टोबर 2025. मागच्या 11 ऑक्टोबरला देखील एक व्लॉग बनवला होता गोजिरीच्या बड्डेचा. यावेळेस पण आहे. लास्ट टाईम आम्ही एका रिसॉर्टला गेलो होतो, नाव आता आठवत नाही, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सो कल्याणच्या जवळ आहे, कल्याणपासून कसाराच्या जवळ आहे. तो कल्याण ठाणा यांच्यासाठी ते लोकेशन बेस्ट आहे, चांगली जागा आहे. तर तो व्हिडिओ पण बघून घ्या तुम्ही. आणि आता रूट असा असेल की कल्याणवरनं निघणार, आमने थ्रू समृद्धी महामार्ग कलेक्ट होणार आणि तिकडून संभाजीनगरचा एक्झिट घेऊन मग पुढचा रस्ता असेल. तर चला, वाजले 4:50 आणि आता घरचे तयार होत आहेत, त्यामुळे मी इथे गाडीत हा ब्लॉग बनवत आहे. आणि जी घटना घडली त्याची जबाबदार एक पार्टी तर इथेच आहे, जी समोरची पार्टी आहे घटनेतले इक्वली जबाबदार ते सुद्धा आहेत. त्यांना आपल्याला पिक करायचं आहे भिवंडी बायपासवरनं. तर बघूया, 5ला निघायचा प्लॅन होता, पण मला वाटत नाही 4:50 झाले तर अजून 10 मिनिटात काही निघणं होणार आहे. बघूया किती वेळ लागतो, काय लागतो. बराच मोठा झाला इंट्रोचा व्हिडिओ. तर चला, बॅक टू दिस पिकनिक. बघूया किती काय तयार झाले, किती काय बाकी आहे. गाडी तर माझ्या मागे बघू शकता पूर्ण सेट आहे, सगळं सामान. आणि कॅम्पिंग कारमधून चाललो आहे मारुती इकोमध्ये. सो मागे बेड देखील बनवला आहे. थोडी सकाळ झाली की दाखवतो कसा सेटअप आहे. तर चला, बाय. भेटूया परत. बाय बाय. सो सगळी तयारी झाली आहे आमची. ऑलमोस्ट सामान वगैरे तर छोट्या मोठ्या गोष्टी पॅक केल्या, मोठ्या सामान रात्रीच भरलं होतं. थोडंफार निघायची जी तयारी होती ती सुद्धा झाली. आणि 5 वाजता निघणार होतो, पण आता वाजले आहेत 6. मोबाईलमध्ये तर आय थिंक उलटच दिसतं आहे. सो वाजलेत 6 आणि 1 तास उशीर झाला आहे आमच्या पिकनिकला, पहिल्याच दिवशी, पहिल्याच निघताना. सो ठीक आहे, ग्रुपमध्ये पिकनिक असल्यावर या गोष्टी होणारच आहेत. दोघं तिघं निघताना एवढं काही प्रॉब्लेम येत नाही. तर चला, इथून जाऊया पहिले CNG भरायला. कल्याणमधून दुर्गाडी जवळ आहे, किंवा आपल्याला जायचं बायपासला तर कोणगावच्या बाहेरसुद्धा आहे. तर आपण जाणार आहोत कोणगावच्या बाहेर. आणि तिकडून मग पुढे बायपासला थांबू आणि मग कसं काय काय आहे ते मी दाखवतो. चला, बाय. तो CNG भरायला आलोय आपण आता. पंपावर तेवढी गर्दी नाहीये, सो CNG लवकर भरून होईल. बघूया प्रेशर वगैरे किती आहे, काय आहे, आणि किती CNG राहतंय. सध्या तर गाडी पेट्रोलवर का चालत होती माहित नाही. चला, भरूया CNG आणि मग भेटूया पुढे. तर 640 रुपयाचा CNG मध्ये टाकी फुल केली. CNG ने टाकी फुल केली आणि आता निघालो आहोत भिवंडी बायपासला. तिकडनं आपल्याला सेकंड पार्टीला पिकअप करायचे आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू चालू होईल आमण्यावरनं. आमण्यावरनं आपला जो आहे समृद्धी हायवे तिकडे.
चला भेटूया आता बायपासला. चला बाय. घटनेला जबाबदार दुसरे लोक, दुसरी पार्टी आपली आलेली आहे, तर त्यांना घ्यायला आम्ही इथे आलो होतो. चला त्यांचं पण सामान वगैरे ठेवून सगळं सेट करू आणि मग निघूया. चला भेटू आता पुढे. भिवंडी बायपासवरून आम्ही पुढे निघालो आहो आमच्या प्रवासाला आणि चाललो आहो आमने इथे. आमने इथे आहे समृद्धी महामार्गाचा मुंबई साईडचा एंट्रन्स. तर हायवेला कनेक्ट करल्यावर आम्ही साधारण संभाजीनगरपर्यंत याच हायवेवर असणार आहोत. अंतर किती आहे माहीत नाही, पण प्रवास खूप जास्त आहे या हायवेवर. आमनेवरनं समृद्धी महामार्गावर प्रवेश घेतल्यावर थोड्या वेळातच येतं मुंबईचं समृद्धी महामार्गाचं प्रवेशद्वार. तर इथे पद्धत अशी आहे की आपल्या गाडीची सर्वप्रथम एंट्री होईल फास्टॅगद्वारेच, त्याच्याशिवाय एंट्री होणार नाही. आणि नंतर आपण ज्या पण ठिकाणाहून एक्झिट घेऊ तर ते अंतर कॅल्क्युलेट करून टोलची अमाऊंट ही फायनल एक्झिट पॉईंटवर डिडक्ट होईल. तर आता इथे आपल्या गाडीची होत आहे एंट्री. गाडीचं फास्टॅग आणि गाडीच्या नंबर प्लेटवरनं गाडीची एंट्री होते आणि लगेचच तुम्ही प्रवासाला पुढे जाऊ शकता. तर चला आता जाऊया आपण पुढे आणि बघूया किती वेळ आपल्याला लागतो आणि पुढे अजून काय काय बघायला मिळतं आहे. समृद्धी महामार्गावर जसं जसं आपण पुढे येतो कसाऱ्याच्या जवळ, तसं तसं आपल्याला लागायला लागतात बोगदे. आणि त्याचपैकी आता पहिला बोगदा आहे अंबर्जे बोगदा. तर या हायवेला प्रत्येक बोगद्याच्या सुरुवातीला मस्त असे हे पेंटिंग केलेलं आहेत आणि थोडंसं आतमध्ये गेल्यावर ही पेंट आहे. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला बोगदे एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतात. आत्तापर्यंतचे जेवढे पण यापूर्वीचे महामार्ग आहेत तिथे अशा प्रकारचे कुठेही बोगद्यांच्या सुरुवातीला पेंटिंग किंवा आतमध्ये एवढी लाईटिंग या प्रकारचं नाही आहे. त्यामुळे हे थोडंसं वेगळं वाटतं. सो चांगला अनुभव आहे प्रवास करताना. लाईट असल्यामुळे बोगद्यात देखील अंधार वाटत नाही. तर या महामार्गावरचा आलेला आहे दुसरा बोगदा, तो म्हणजे सरलांबे टनल. सरलांबे टनल देखील पहिल्या बोगद्यासारखाच सुरुवातीला मस्त असं पेंटिंग केलेलं आहे आणि आतमध्ये बराच असं लख्ख प्रकाश आहे. त्यामुळे या टनलमध्ये देखील आपल्याला कुठलाही अंधार वाटत नाही किंवा टनलच्या आतमध्ये प्रवास करताना गाडीच्या लाईट्स लावायची गरज वाटत नाही. तर आता बघूया अजून किती पुढे टनल येत आहेत आणि याच्या पुढचा टनल नेमका कुठला आहे. चला मस्तच चाललं आहे सगळं आत्तापर्यंत. आता बघूया कसा प्रवास होतो आहे या रस्त्याला. आम्ही साधारण 80च्या आसपासच स्पीड मेंटेन केलेला आहे, कारण इको असल्यामुळे थोडा स्टेबिलिटीचा मला पर्सनली इश्यू वाटतो. त्यामुळे गाडी काही मी जास्त पळवत नाही आहे. तर चला भेटूया आता. टनल देखील संपला आहे आणि बघूया पुढे काय येतं आहे आता. तर आता आला आहे या रस्त्यावरचा तिसरा टनल, ज्याचं नाव आहे वशाला टनल. या टनलच्या सुरुवातीला मस्त अशी वारली पेंटिंग केलेली आहे आणि आतमध्ये देखील केली आहे. टनल जास्त मोठा नाही आहे, पण इथे देखील लाईट्स लावलेले आहेत आणि टनलच्या एक्झिट पॉईंटला देखील मस्त अशी वारली पेंटिंग केलेली आहे. तर चला जाऊया आता पुढे. आता आलो आहोत आपण या रस्त्याच्या चौथ्या आणि सर्वात मोठ्या टनलला, ते म्हणजे इगतपुरी टनल. तर इगतपुरी टनल सुरुवातीला बंद होता, त्यामुळे हा रस्ता मुंबईकडनं पूर्णपणे ओपन झाला नव्हता. जर या रस्त्यावर यायचं असेल तर इगतपुरीचा डोंगर चढून आपल्याला नंतर एंट्री होती आणि त्याच्या पुढे आपण हा प्रवास या रस्त्यावरनं करू शकत होतो. पण काही महिन्यांपूर्वीच इगतपुरी टनलचं काम देखील पूर्ण झालं आणि त्यामुळे कल्याणपासून आपल्याला कंटिन्यू समृद्धी महामार्गावर एंट्री मिळाली. नाहीतर याआधी आम्ही देखील शिर्डीला गेलो होतो आणि या समृद्धी हायवेवरनंच गेलो होतो. तेव्हा आम्ही इगतपुरीचा डोंगर चढून मग एंट्री घेतली होती हायवेला आणि मग शिर्डीला गेलो होतो. तर या टनलमुळे आपला बराचसा वेळ आणि पेट्रोल, CNG जे काही तुम्ही वापरता डिझेल ते वाचतं. नाहीतर यापूर्वी कसारा मार्गे आपल्याला घाट चढून जावं लागायचं आणि तिथे बरेचसे ट्रकमुळे ट्रॅफिक लागायची. शिवाय लोक जे रॉंग साईडनी येतात त्यामुळे देखील ट्रॅफिक लागायची. पण आता हा टनल झाल्यामुळे सर्वच काम सोपं झालेलं आहे. गाडी कुठलाही घाट चढत नाही, डोंगराच्या खालून जाते. त्यामुळे तुमचं एकच स्पीड आणि एकाच गिअरवर गाडी मेंटेन राहते. त्यामुळे अर्थात तुमचं फ्यूल इकॉनॉमी वाढतं आणि फ्यूल कन्झम्पशन कमी होतं. तर थोडासा महागडा आहे हा रस्ता, पण पैसे वाचतात. आणि कम्पेअर टू जर पुणा मार्गे देखील गेलो असतो तर आमचे पैसे पण वाचले असते रोड टॅक्सचे आणि किलोमीटर देखील कमी पडले असते. पण इथे किलोमीटर जास्त होत आहेत.
टोल जास्त जातो आहे कम्पॅरेटिव्ह नॉर्मल रोजपेक्षा, पण आमचा तास जवळजवळ 1.5 तास प्रवास हा वाचतो आहे. सो हा बेनिफिट आहे समृद्धी महामार्गाचा. तर चला जाऊया. आणि बराच मोठा टनल आहे, तर बघूया टनलच्या एंडला कसं आहे. एवढा मोठा टनल बघून आम्हाला मनालीच्या पुढे असलेल्या अटल टनलची आठवण झाली. तो देखील असाच मोठा आहे आणि जेव्हा त्या टनलच्या बाहेर पडतो तेव्हा दृश्य पूर्ण बदललेलं असतं. एका वेगळ्या दुनियेत गेल्याचा आभास होतो. आता इथे तर तेवढं काही असं जाणवणार नाही, तरी पण काहीतरी बदल तर दिसेलच. तर चला भेटूया टनलच्या बाहेरच आता. समृद्धी महामार्गावरनं आता आम्ही घेतो आहोत एक्झिट. एलोरा इंटरचेंजचा पॉईंट आहे जिथून आपण बाहेर पडणार आहोत आणि जाणार आहोत टुवर्ड्स संभाजीनगर. आणि मग आपल्याला रस्ता पुढे तुळजापूरला घेऊन जाईल. तर पुढचा रस्ता तर बघूया पुढे कसा आहे आणि कुठून जातो. पण इथून बाहेर पडल्यावर सर्वात पहिले घेणार आहोत एक ब्रेकफास्ट ब्रेक, कारण स्पंदन पूर्ण रस्त्यात झोपला होता. त्यामुळे आपण कंटिन्यू आमण्यापासून या एक्झिट पॉईंटपर्यंत नॉनस्टॉप प्रवास केलेला आहे. तर चला भेटूया परत. तर समृद्धी हायवेवर बराच वेळ प्रवास केल्यावर साधारण 11च्या सुमारास आम्ही बाहेर पडलो, 11 सव्वा 11, आणि लगेचच आतल्या दुसऱ्या रस्त्याला लागलो जो जातो जालना आणि संभाजीनगरमधनं. म्हणजे ॲक्च्युली दोघांना बायपास करेल, तो सिटीच्या बाहेरूनच आहे पण त्याच्या जवळून जातो. आता सकाळी तर काही थांबलो नव्हतो कुठल्याच ब्रेकसाठी. आता थांबलो एका हॉटेलला. नाश्ता करायचा होता, हॉटेल दाखवतो पहिले. नाश्ता करायचा होता, बट टाईम एवढा झाला आहे की आता गावात नाश्ता अवेलेबल नाही आहे. तर इकडे आमच्या गाड्या लागल्यात. या आदित्य हॉटेल प्युअर व्हेज समोरच आहे. भुंगा गाय आणि वासरूचा एक स्टॅच्यू बनवलाय आणि ही एंट्री आणि गार्डन आहे. तर स्पंदनला तर मजा झाली आहे खेळायची. चला आता बघूया. छोटासा स्टेज आहे छोटे मोठे कार्यक्रमसाठी आणि इथे खेळायची जागा, घसरगुंडी, झोका आणि हे जम्पिंग करायचं. आणि हे बर्थडे गर्ल मार खाताना सर्वात भारी बर्थडे हिचा या वर्षीचा. व्हेज खाते, देवदर्शन करते, एकदम मोठ्या माणसांसारखं. असं पण मोठी झाली आता. आणि हा कुठेही गेला तर जम करत राहतो. याला खेळायच्या गोष्टी मिळतातच. तर चला, नाश्त्याच्या नावावर आम्ही फक्त चहा पितोय. चला भेटूया. चालेल. ब्रेकफास्टसाठी आम्ही मागचा ब्रेक घेतला होता, पण ब्रेकफास्ट काय आम्हाला मिळालं नाही कारण उशीर झाला होता आणि जेवणाची वेळ झाली. त्यामुळे ब्रेकफास्टवाले आयटम मिळत नव्हते. मगाशी पण फक्त आम्ही चहा घेतला आणि पुढे निघालो. आता आम्ही शोधत आहोत CNG पंप, कारण कल्याणला जे CNG फिल केलं होतं ते समृद्धी हायवेवरच संपलं. त्यानंतर आता गाडी बराच वेळ पेट्रोलवर चालत आहे. तर शोधूया इथे CNG पंप कुठे, कारण या भागात CNG कमी आणि LPG जास्त वापरलं जातं. त्यामुळे CNG पंप हे खूप रेअर मिळतात. तर बघूया आता कुठे मिळतोय. चला. तर तिकडे चहा पिऊन आम्ही निघालो आणि आता आलो आहे पिसाड जवळ.
मागे टोल नाका गेलाय आणि आम्ही थांबलोय हायवेला थोडासा चहा आणि काहीतरी खायला. गाड्या झाल्यात मागे पुढे कारण स्पंदनला उलट्या होत होत्या आणि सीएनजी देखील भरायचा होता. तो पण आम्ही आतमधल्या बाजूला जाऊन 1-1.5 किलोमीटर सीएनजी भरून आलोय. तर चला थोडासा चहा भजी खाऊया आणि निघूया. अराउंड 200 किलोमीटरच्या आसपास असावा तुळजापूर इथून. कृषीरत्न अमृततुल्यमध्ये थांबलोय. चला भेटू मग. मगाशी चहा पिऊन आम्ही निघालो आणि क्रॉस जवळ आलो आहे बीडच्या. साधारण 33-40 किलोमीटर बीड आहे इथून आणि थांबलोय देशमुख वाडा म्हणून एक जागा आहे. थोडं अपोजिट लेनला आहे तुळजापूरला जाताना. तर गोजिरीचा बड्डे आहे आणि त्याचं सेलिब्रेशन थोडंसं जेवण करूया चांगलं. रात्री तुळजापूरला जाऊ तेव्हा तिथे कुठे असेल काय असेल माहित नाही. त्यासाठी आम्ही इथेच थांबलोय. चला बघूया, दाखवतो कसं आहे देशमुख वाडा हॉटेल आणि काय काय आतमध्ये अट्रॅक्शन आहेत. काही प्राणी बदक वगैरे राजहंस पाळलेले आहेत ते सुद्धा बघूया. चलो. सध्या थोडासा आवाज जास्त येईल कारण विदाऊट माईक शूट करतोय आपण. ही लाल बस ज्या साईडने आली तिकडनं मुंबईवरनं आम्ही येतोय आणि इकडे तुळजापूरला चाललोय. आणि हे आहे हॉटेल देशमुख वाडा. या 2 गाड्या आपल्या लागलेल्या आहेत आणि असा काही एंट्रन्स आहे आणि तिथे आहे राजहंस. आत्ताच बाहेर फिरत होते. तर हा आहे एंट्रन्स आणि हे चालले राजहंस परत आतमध्ये. आणि आपण काय काय ऑर्डर केले कसं आहे ते बघूया. चला. आणि ही समोर आहे बड्डे गर्ल स्पेशल बड्डे हिचा आणि एकदम भारी सेलिब्रेट होतोय. म्हणजे एवढा भारी बड्डे आजपर्यंत कधीच सेलिब्रेट झाला नव्हता. हे सगळं म्हणजे टोमणे मारतोय तो. टोमणे नाही मारत आहे. हॉटेल देशमुख मधून निघून आता आम्ही पोहोचलोय महालक्ष्मी व्हेज हॉटेलमध्ये. राहायची पण सोय आहे आणि खायची पण सोय आहे. संध्याकाळचा चहा आणि थोडासा काही ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलोय. तुळजापूर इथून साधारण 38-40 किलोमीटर आहे. पाऊण तास दाखवतोय. बघूया. आणि समोरच सीएनजी पंप आहे त्यामुळे नाश्ता पाणी करून सीएनजी देखील भरून घेऊया. सो चला जाऊया आणि चहा वगैरे घेऊ. बघू हॉटेल पण कसं आहे आणि काय आहे. पार्किंग तर बऱ्यापैकी आहे. बाईक कार काही पण लावू शकतात. आणि आतमध्ये कव्हर असं सिटिंग एरिया आहे. प्लस अरे वा शिवजी आहे, छोटा भीम आहे, तिकडे नंदी पण आहे आणि एक रॉड व्हीलर पण आहे आणि फोटो काढायला बटरफ्लायचे बॉल पण आहे. चला हा गेला आंबा बघायला. लहान मुलांना खेळायला देखील जागा आहे बऱ्यापैकी. सो लहान मुलं असतील सोबत तर राहिले इकडे रूम घेऊन तरी काही प्रॉब्लेम नाही.
आणि जर थोड्या वेळासाठी खायला थांबले तरी पण टाइमपास करायला आहे. असं प्रिमाइसेस आहे. चला करूया नाश्ता. तर तुळजापुरात आम्ही साधारण 7:30 वाजता आलो आणि 2-3 ठिकाणी रूम बघून शेवटी राजगड भक्त निवासमध्ये आम्ही रूम घेतली. फोटो तर अपलोड करेल त्याचा, आणि जर कॉन्टॅक्ट नंबर कार्ड डिटेल मिळाली तर ते देखील टाकेल. आणि थोडंसं फ्रेशअप होऊन सामान वगैरे लावून आता आम्ही आलेलो आहोत रोजिरीचा बर्थडे सेलिब्रेट करायला. टॉम अँड जेरी म्हणून एक केक शॉप आहे आणि तिथे थोडंसं स्नॅक्स आयटम पण मिळतात. तर तेच आता खाऊ वगैरे आणि बघूया कसा बर्थडे सेलिब्रेट होतोय, केक कटिंग वगैरे. तर चला जाऊया आता केक शॉपमध्ये आणि बघूया. मस्तपैकी पार्टी झाली आमची. टॉम अँड जेरी केक शॉप म्हणू शकतात किंवा कॅफे समथिंग पण म्हणू शकतात. आता एक्सपेक्टेड नव्हतं अशा प्रकारचं फूड क्वालिटी किंवा क्वांटिटी किंवा टेस्ट मिळेल. म्हणजे असं वाटत होतं की ठीक आहे यार, गावात आहे कायच असेल, थोडंसं लुक वाईज तसं देत असते, पण तसं नाही आहे. टेस्ट पण मस्त होती, क्वांटिटी पण मस्त होती, आणि जे बोलतात ना खाण्यात मजा येत होती अशा प्रकारचं फूड होता. सो केक कटिंग आणि पोट भरून खाल्ल्यानंतर आता परत आलो आम्ही आमच्या धर्मशाळेत भक्त निवासात. आणि आता प्लॅन असा आहे की रात्रीचे वाजले आहेत 11:30, सो झोपायचं आहे. सकाळी लवकर उठून 5 वाजता आपल्याला मंदिरात जायचं आहे तुळजाभवानीच्या, आणि मग तिकडे देवीचा अभिषेक आणि गोंधळ वगैरे या सगळ्या गोष्टी होणार आहेत. तर बघू, जर कॅमेरा वगैरे अलाउड असेल तर फोटोज क्लिक करू, जर व्हिडिओ म्हणजे कॅमेरा अलाउडच असेल तर व्हिडिओ सुद्धा करू. सो चला भेटू उद्या. आजचा दिवस इथेच संपूया. जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बघूया उद्या मंदिर किती आपल्याला एक्सप्लोर करता येते, किती दाखवतात. चलो बाय.